नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये साधा सिंपल आपला बेत केलेला आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर तळलेला पापड आहे, कोशिंबीर आहे आणि ह्या भरलेल्या मिरच्या तळलेल्या आहेत, मसाला भरलेला खोबरं वगैरे ते सगळं भरून त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नंतर शेअर करीनच। आणि पुलाव केलेला आहे, व्हेज पुलाव, मस्त गरमागरम पुलाव आहे। मस्त वरून तुपाची धार सोडलेली आहे। तर या मंडळी जेवायला ताट तयार आहे, गरमागरम पुलाव। आणि हा पुलाव मी आता कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर हे बासमती तांदूळ मी 3 पेले घेतलेले आहेत, या पेल्याच्या मापाने बरोबर 3 पेले घेतलेले आहेत मी। फोडणीसाठी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले, 2 टोमॅटो घेतले, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, आणि भातामध्ये टाकायला वांग, फ्लावर, बटाटा घेतलेला आहे। खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता आहे, लवंग आहे, मोठी वेलची आहे, काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची, ओले हरभरे आहेत, वाटाणा आहे आणि शेंगदाणे। तर आता फोडणी द्यायसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर छोट्या छोट्या पळ्या आहेत म्हणून मी 4 पळ्या तेल टाकणार आहे। चार पळ्या तेल टाकले। तेल गरम झालं की मोहरी टाकते आधी। मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकणार आहे। हिंग थोडंसं टाकलंय, कढीपत्ता। आता हे खडे मसाले टाकून घेते। कांदा चिरलेला तो टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतून झाला की मग हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात, मिरच्याही परतून घ्यायच्यात कांद्यासोबत। आता टोमॅटो टाकून घेते। टोमॅटोही व्यवस्थित परतून घेऊया आपण। आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। परतून घेऊ व्यवस्थित सगळं। परतून झालेले टोमॅटोही आपले बारीक झालेले आहेत, मऊ एकदम। शेंगदाणे टाकून घेते आधी, शेंगदाणे पण त्याच्यासोबत आपण परतून घेऊया। मटार टाकून घेते आधी, ओले हरभरे, आता हे वांग, बटाटा आणि फ्लावर तेही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते टाकते आता त्याच्यामध्ये। आधी भाज्या सगळ्यात व्यवस्थित त्याच्यात परतून घ्यायच्यात आपल्याला। झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया तोपर्यंत। इकडे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे गरम मसाला टाकते, जिरं पावडर, कश्मीरी मिरची पावडर आणि धना पावडर। हे सगळं मिक्स करून घ्यायचे दह्यामध्येच।
भाजीला पण वाफ चांगली आलेली आहे, बघू शकता आपण. पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केलेले मसाले त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. आणि हे सगळं एकजीव करून घेऊया. सगळ्या भाज्यांना मसाले आपल्या व्यवस्थित लागतील म्हणजे. एक चमचा हळद ती पण टाकून घेते, ते मिक्स करून घेते सगळं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ते आपण एकजीव करून घेऊ सगळं. आता हे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकूया. हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. आणि या भाताला आपण पुलाव करतो ना, त्याला गरम पाणीच टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. भात आपला चांगला फुलेल म्हणजे. आता 3 पेले मी तांदूळ घेतलेले आहेत ना, तर 6 पेले मी पाणी घेतलेलं आहे गरम करून आणि ते पाणी टाकलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लागलंच तर थोडंसं वरून टाकायचं, नाही तर काही गरज नाही. चांगली उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण झाकण ठेवून भात वाफेवरती शिजवून घेऊया. अजून थोडासा शिजावा लागेल भात. आहे थोडंसं पाणी पण त्याच्यामध्ये. झाकण ठेवून आपण पुन्हा शिजवून घेऊया. झाकण ठेवलंय परत. मस्त वाफ आलेली आहे आणि आपला भातही तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. वरून कोथिंबीर टाकून घेते. झाकण ठेवून देऊया. पाहू शकता मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे. तर आता मी ताट तयार करते मंडळी, या जेवायला. पापड, कोशिंबीर, तळलेल्या मिरच्या आहेत. आणि मस्त गरमागरम पुलाव आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.